नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो महत्त्वाचा भाग म्हणजे महापारेषणची जी वेटिंग आहेत उमेदवार त्यांच्याबद्दल आहे। तसंच जो आजच्या व्हिडिओचे जे काही प्रश्न आहेत जे की विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून फोन करून विचारलेले आहेत की महावितरणचे वेटिंग बद्दल काय, किंवा डीवी मध्ये काही विद्यार्थ्यांचे जी काही अडचणी आलेल्या आहेत तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत किंवा माहिती देणार आहे मी तुम्हाला। त्यानंतर महानिर्मिती म्हणजे महाजनकोच्या जे तंत्रज्ञ 3 पदासाठी जो काही निकाल आहे किंवा ते वेटिंग बद्दल काही जणांचे कमेंट आलेले आहेत। तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपला जो आता सर्वप्रथम जो पहिला प्रश्न आहे की महापारेषणचं वेटिंग। तर मित्रांनो, आता एक लक्षात घ्या की 99% महापारेषणचे जे काही उमेदवार होते त्यांची जॉईनिंग झालेली आहे। जॉईनिंगचं हे कामकाज प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे। तसंच जे वेटिंगचे आता याच्यामध्ये असं आहे की आता जॉईनिंग झालेली आहे, तर आता प्रश्न झाला आता जे उमेदवार लागले होते, निवड झाली होती, ते उमेदवार जॉईन झालेले आहेत। त्याच्यामध्ये काही असे उमेदवार आहेत की ते जॉईन सुद्धा झालेले नाहीयेत। तर आता ह्याचा परिणाम आता वेटिंग, आता जॉईनिंग सिलेक्ट विद्यार्थ्यांचं झालं, आता प्रश्न राहिला वेटिंगच्या विद्यार्थ्यांचा। तर मित्रांनो, आतापर्यंत सध्या आता जॉईनिंग ही प्रोसेस झालेली आहे, त्यामुळे आपल्याकडे एक्झॅक्ट आकडा आला नाही, ते पण लवकरात लवकर येऊन जाईल। तर मित्रांनो, पहिला जो टप्पा आहे जो वेटिंग कितीपर्यंत क्लिअर होईल, तर मित्रांनो मी पहिलेही सांगितलेलं आपल्या ह्याच्यावर खूप व्हिडिओ झालेले आहेत। तर मित्रांनो, पहिला जो टप्पा आहे कमीत कमी 300 जे विद्यार्थी आहेत त्यांचं वेटिंग क्लिअर होऊन जाईल, जे की सुरुवातीचे म्हणा किंवा कास्टवाईज। तर कमीत कमी जी यादी आहे 1005 उमेदवारांची जी यादी आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 300 उमेदवारांची, कमीत कमी 300 उमेदवारांची काय होणार आहे, वेटिंग क्लिअर होणार आहे। तसंच आता ही वेटिंग कधी क्लिअर होईल, तर मित्रांनो ही वेटिंग आजपासून 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमची ही वेटिंग काय होणार आहे, क्लिअर होणार आहे। जशी प्रोसेस आहे त्याप्रमाणे आता तुम्हाला वेटिंग त्यांनी जी किती कुठे जागा रिक्त आहेत तो आराखडा आल्याच्या नंतर त्यानुसार वेटिंगला ऑर्डर सोडल्या जातील। तुम्हाला ते सेपरेट यादी तर लावतील, नाहीतर तुम्हाला मेलद्वारे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल। त्याबद्दल ऑफिशियल त्यांनी काही ना काही पत्र येईल, तेव्हा आपण जशी माहिती येईल मी तसं तुम्हाला पाठवत जाईल। तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण जे आतापर्यंत काही विद्यार्थ्यांचे जेवढे काही प्रश्न होते ते आपण या व्हिडिओमधून सगळ्यांचे क्लिअर करणार आहोत। आता त्याच्यामध्ये आता हे वेटिंग कधी क्लिअर होईल, तर ह्याला कमीत कमी 1.5 ते 2 महिने तुम्हाला लागणार आहेत, पण तुमची वेटिंग लवकरात लवकर क्लिअर होऊन जाईल हे लक्षात घ्या मित्रांनो। आता त्याच्यानंतर आता मित्रांनो, आपण या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक खास ऑफर घेऊन आलेलो आहोत, जे की स्टाफ सेल म्हणजे SSC चे जे काही उमेदवार तयारी करत आहेत जेईची किंवा RRBची जेईची, जे इलेक्ट्रिकल जेई आहेत किंवा इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियर साठी जे तयारी करत आहेत अशांसाठी आपण एक बॅच घेऊन आलो टेस्ट सिरीजची। तर यामध्ये PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील। तसंच जे MCQ आहेत जे की 10,000 प्लस मध्ये असणार आहेत, कारण त्याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2 या दोन्ही MCQs असणार आहेत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज, ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल, जशी की तुमची एक्झाम होईल त्या पद्धतीची टेस्ट सिरीज असणार आहे मित्रांनो। तर ही जी टेस्ट सिरीज आहे हिच्यावर आपण आज खास ऑफर ठेवून दिलेली आहे, जो पुढील 11 दिवस म्हणजे गणपतीचे आपण 11 दिवस काय केलेले आहेत की ही ऑफर ठेवलेली आहे, जी की 99 रुपयाला आहे। तर या सिरीजचा तुम्ही अवश्य लाभ घ्या, याचा पुढे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। तर आता जो आपला पुढला मुद्दा आहे, आता आपण आपल्या लाईनवर येऊया। आता महावितरणचं वेटिंग, आता महावितरणचं वेटिंग याच्यावर लक्षात घ्या, किंवा आता महावितरणचा आपण प्रश्न मांडू की महावितरणचं जॉईनिंग त्यानंतर वेटिंग हे कसं होणार।
तर मित्रांनो, आता सर्वप्रथम तुम्हाला माहितच आहे की याच्यावर एक कोर्ट केसचं प्रकरण चालू आहे, जे की शिकाऊ उमेदवार आहेत त्यांनी हे केलेलं आहे, अर्ज फाईल केलेला आहे. तर मित्रांनो, त्या कोर्टचं तुम्ही किंवा माहिती घेतलेली असेल तर त्याच्यामध्ये कुठेही नमूद नाहीये की ही जाहिरात किंवा ह्या भरती प्रक्रियेवर थांबवा किंवा काही करा असा कुठेही उल्लेख नाहीये. त्यामुळे सर्वप्रथम ह्या कोर्ट केसचा या भरतीवर परिणाम होणार नाहीये. तुम्हाला जर त्यांनी ह्या कोर्ट केसच्या आधीच एक परिपत्रक काढलेलं होतं की तुमचं डीव्ही कधी होणार, कधी तुमचं जॉईनिंग होणार त्याबद्दल, तर तुम्हाला जॉईनिंग ही लवकरात लवकर होऊन जाईल, त्याच्यावर कोणताही परिणाम येणार नाही. कारण त्यांनी फक्त माहिती सादर करा म्हणजे 4 आठवड्यामध्ये माहिती सादर करा म्हणून दिलेली आहे. ही कोर्ट केस 22-23च्या आसपास तारखेच्या आसपास पडलेली आहे. त्यामुळे तिथून जर आपण 1 महिना विचार केला तर सप्टेंबरच्या 22-23 पर्यंत ही कोर्ट माहिती पाठवायचं आहे. ते माहिती कशा प्रकारे देतील किंवा त्याच्यामध्ये जे काही आहेत त्याच्यावर खरंच अन्याय झालेला आहे शिकाऊ उमेदवारांवर, की जे सर्वसाधारण भरतीमध्ये तुम्ही हे केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपेक्षा तुम्ही शिकाऊ उमेदवारांचं वेटिंग जास्त लावलं, हे सुद्धा त्या शिकाऊ उमेदवारांवर अन्याय झालेलाच आहे मित्रांनो. त्यानंतर कोणताही परिणाम होणार नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर आता जॉईनिंग कधी भेटेल, तर मित्रांनो ज्या पद्धतीने त्यांनी परिपत्रक काढलेलं होतं की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या महावितरणचे जे काही विद्युत सहाय्यक आहेत पदासाठी डीव्ही झालेले आहे त्यांना जॉईनिंग मिळणारच आहे. मग त्यामध्ये तर एखादी आठवडा आपण पुढे जरी हे केला तरी तुम्हाला कमीत कमी सप्टेंबरच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत तुमची जॉईनिंग होऊन जाईल, त्याबद्दल काहीही शंका नाहीये. त्यानंतर आता वेटिंग कशी येणार हे लक्षात घ्या. आता हे उमेदवार जॉईन झाल्याच्या नंतर वेटिंग होणार. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की पारेषणचे काही उमेदवारांनी सुद्धा डॉक्युमेंट अटेंड केलेले आहेत, काही उमेदवारांना केले नाहीयेत. याच्यामध्ये कमीत कमी 70% उमेदवारांनी डीव्ही अटेंड केलेली नाहीये, 30% उमेदवारांनी काय केलेली आहे, डीव्ही अटेंड केलेली आहे. त्याचा सुद्धा जे काही आता त्यांनी चूज करतील किंवा महापारेषणला थांबायचं का महावितरणला जायचं. तर मित्रांनो शक्यतो तर महापारेषण सोडून महानिर्मितीला कमी विद्यार्थी उमेदवार जातील, कारण ते प्रोसेस थोडी किचकट आहे, त्यामुळे त्यांना अडचणी येऊ शकतात. त्यानंतर ते काही जी जागा आहेत ते रिक्त होतील. त्यानंतर जॉईनिंग जे उमेदवार जॉईन झाल्याच्या नंतर, जसं मी महापारेषणला सांगितलं की हे जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सेपरेट वेटिंगची यादी लागेल. आता या वेटिंगची आता काही मुद्द्याचे प्रश्न होते, सर माझे एवढे मार्क कमी आहेत मला लागतील का. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतोय की याच्यामध्ये जी संख्या आहे त्याच्यावर अवलंबून असते, पण जे 5 मार्कापेक्षा कमी आहेत हे लक्षात घ्या, 5 मार्कापेक्षा कमी आहेत अशांचं होऊ शकतो. मी तुम्हाला होतेच असं म्हणत नाही की होऊ शकतो, पण 5 पेक्षा जे वरी आहेत त्यांचं खूप खूप अवघड गोष्ट आहे होण्याची. त्यामुळे त्यांनी दुसरे काही भरतीची अजून अभ्यास करा, अजून जोमानं काम करा की पुढे तुम्हाला निवड होऊन जाईल. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर आता काही डीव्ही मध्ये जे आपण आता पुढला जो प्रश्न आहे की डीव्ही मध्ये आलेल्या अडचणी, आता याचा परिणाम कसा होईल, म्हणजे रिजेक्ट होतील का नाही होतील. आता मित्रांनो याच्यामध्ये काय झालेलं आहे की महिला आरक्षण वुमन रिझर्वेशनचं जे काही तिथे अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर ते कशा प्रकारे झालेले. तर मित्रांनो आपण ह्याच्या आधी जो व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जे खुला प्रवर्ग आहे त्यांना, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहेत अशांना वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट लागत नाही. सर्वसाधारण 30% रिझर्वेशन आहे याच्याबद्दल आपण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये SC ST यांना सुद्धा नॉन क्रिमिनल लागत नाहीये. जे SC ST किंवा ओपन जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना सोडून जे इतर काही प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी ज्या महिलांकडे नॉन क्रिमिनल आहे अशांना रिझर्वेशन म्हणजे वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट लागत नाही. त्याच्यानंतर आता काही असं अडचणी आल्या की
आता ते जे डीव्ही घेणारे होते ते मला तर वाटते कोणत्या विचारात होते का कोणत्या त्यांचे ज्ञान कितपर्यंत आहे त्यांनाच माहीत. तर मित्रांनो, डोमासील आणि नॅशनॅलिटी हे एकत्र येतात हे सुद्धा त्यांना माहीत नाहीये. आता रहिवासी हे सुद्धा ग्रहित आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे की काही कागदपत्रांची नियम त्यांच्या धारेवरच ठेवलेले होते. कुठं धाब्यावर ठेवून आलते की काय आहे की माहित नाही, पण नियमावली त्यांना माहीत नसल्यामुळे हे नाहक उमेदवारांना अडचणी टाकून त्यांना काय केलं, रिमार्क देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे चुकीचं रिमार्क आहेत. त्याच्यानंतर आता दुसरा जो मुद्दा आहे की बेस्ट ऑफ 5. तर मित्रांनो, हा बेस्ट ऑफ 5चा जो प्रकरण आहे किंवा त्याची जी गुणसंख्या आहे, हा काही उमेदवारांना ह्याचा परिणाम होणार आहे तर काही उमेदवारांना ह्याचा परिणाम होणार नाही. तर मित्रांनो, ज्याचं इक्वलंट मध्ये आहे किंवा जो कट ऑफच्या जवळजवळ आहे अशा ह्याचा परिणाम होईलच. तर काय होतं की बेस्ट ऑफ 5 मुळे मार्क हे कमी होतात, तर एखाद्या वेळ म्हणजे बेस्ट ऑफ 5 मुळे मार्क वाढतात आणि ऍव्हरेज जे घेतलं त्याच्यामुळे काय होतात, कमी होतात. काही जणांच्या नजर चुकीने झालेलं आहे, तर काही शहाण्यांनी मुद्दामून हे मार्क टाकले, जसं मार्कशीटवर असतं तसं त्यांनी काय केलेलं आहे, टाकलेलं आहे. त्यामुळे ह्या सुद्धा काही विद्यार्थ्यांवर परिणाम होईल, काही विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही. त्यानंतर आता ह्या सर्व जर गोष्टी केल्या तर मित्रांनो, जे महिला आरक्षण नॉन क्रिमिनल ज्याच्या काही त्यांना काही अडचण नाहीये. त्यानंतर डोमासील नॅशनॅलिटी एकत्र जरी असले तरी त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यांचं बेस्ट ऑफ 5 आहे, जे मध्ये आहे, थोडा बहुत त्यांना ऍव्हरेज ह्याचा तफावत असेल तर त्यांना सुद्धा काही परिणाम होणार नाहीये. पण ज्यांचं कट ऑफला आहे किंवा 1-2 विद्यार्थी समान आहेत तर एकसारखे असतील तर तिथं त्यांचा फरक होऊ शकतो. म्हणजे एखाद्या उमेदवारानं ऍव्हरेज मध्ये टाकलेला आहे आणि एखाद्यानं बेस्ट ऑफ 5 जर दोघांचं समान असेल तर तिथं सर्वप्रथम ऍव्हरेज विद्यार्थ्याचाच विचार केला जाईल, तर तिथं कट ऑफ वाला हा मार खाला जाईल. म्हणजे तो तिथे त्याला होल्डवर ठेवण्यात येईल किंवा त्याला बाद करण्यात येईल. तर मित्रांनो, आता पुढला जो मुद्दा आहे की महानिर्मितीची टेक्निशियन 3चा जो निकाल आहे आणि किंवा वेटिंग उमेदवार कसं होईल. तर मित्रांनो, आपण सांगितलं काल परवा जे कोर्ट मॅटर नुसार झालेलं आहे की CSR किंवा कुशल जे प्रगत कारागीर आहेत तर त्यांच्यासाठी जे काही मार्क्स दिले होते, कोणाला 25 पैकी 5 होते, त्याबद्दल आपण व्हिडिओ घेतलेलाच आहे. तर मित्रांनो, अशामुळे काय होतं की इतर जे उमेदवार आहेत त्यांच्यावर परिणाम होणार आहे. तर त्याच्यानंतर आता निकाल हा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये तुमचा हा निकाल क्लिअर होईल. त्यानंतर जी निवड यादी आणि वेटिंग यादी ही एकत्रच लागणार आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. मी जेवढी माहिती काढली त्या माहितीनुसार निवड यादी आणि वेटिंग यादी ही एकत्रित लागणार आहे. त्यामुळं सध्या त्या सप्टेंबर जोपर्यंत त्यांची यादी लागणार नाही तोपर्यंत आपल्याला हे आहेत. पण मी जशी माहिती काढली, मला जशी माहिती मिळाली त्यानुसार दोन्ही याद्या एकत्रच लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर तर मित्रांनो, असंच काही जरी अपडेट असेल तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. त्यानंतर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जाताना सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.